प्रियानो आज मी बघणार आहोत आणि प्रियानो आज प्रभू त्याच्या वचनाच्या द्वारे प्रियानो आम्हाला आशीर्वादित करणार आहे। त्याच्या अनुग्रहाने तो आज भरवणार आहे। आणि आजचा जो विषय आहे प्रियानो तो विषय आहे आध्यात्मिक दारिद्र्य आणि आध्यात्मिक संपन्नता। हालेलुया। सो प्रियानो मी दुसरा विषय घेतला होता परंतु त्या वचनाचं काही लिंक लागले नाही, त्याचा उलगडा होत नव्हता आणि मी परमेश्वराला मागितलं की प्रभू तू आज कुठलं वचन तुझ्या लोकांना देत आहे। आणि प्रियानो परमेश्वराने हा विषय आज मला दिलेला आहे। आणि जे आध्यात्मिक दारिद्र्य किंवा आध्यात्मिक जी गरिबी आहे आणि जी आध्यात्मिक संपन्नता आहे या दोन्ही गोष्टीला आज आम्ही बघणार आहोत। म्हणून प्रियानो देवाच्या वचनाला आम्ही गांभीर्याने घेऊया, कारण प्रभू आज आम्हाला आध्यात्मिकरित्या धनवान तो करणार आहे। हालेलुया। सो तुम्हाला धनवान व्हायचंय? किती जणांना व्हायचंय? भौतिकरित्या, ऐहिकरित्या आणि आध्यात्मिकरित्या। जर आज तुम्ही पूर्णपणे देवाच्या वचनाकडे आपले लक्ष केंद्रित कराल प्रियानो, तर माझा विश्वास आहे प्रियानो प्रभू तुम्हाला जगामध्ये पण आणि आध्यात्मिकरित्या पण परमेश्वर तुम्हाला अत्यंत अत्यंत बलसंपन्न समृद्धी परमेश्वर तुम्हाला देणार आहे। आत्मिकरित्या परमेश्वर तुम्हाला प्रियानो श्रीमंत बनवणार। हालेलुया। सो आज आम्ही ऐहिक जी गरिबी आहे किंवा जगिक जी गरिबी आहे ते आम्ही बघणार नाही, फक्त थोडंसं त्याला टच करून जाऊया, कारण हे जर समजलं तर बाकीच्या गोष्टी आम्हाला समजतील। परंतु आपला संपूर्ण फोकस जो असणार आहे प्रियानो तो आध्यात्मिक समृद्धी किंवा प्रियानो जी आत्मिक संपन्नता आहे किंवा आत्मिक जी श्रीमंती आहे तो असणार आहे। ओके। आणि मला विश्वास आहे जेही आजचं वचन ऐकतील प्रियानो, मनपूर्वक ऐकतील, ते प्रत्येक जण आज आत्मिकरित्या श्रीमंत झाल्याशिवाय राहणार नाही। हालेलुया। सो प्रियानो मी बघतो की गरिबीची जी व्याख्या आहे प्रियानो ती या प्रकारे मांडली जाते की समाजात आरामदायी किंवा सामान्य मानल्या जाणाऱ्या मानकानुसार जगण्यासाठी पुरेसे पैसा नसलेल्या व्यक्तीला गरीब मानलं जातं। ज्याच्याकडे सर्व प्रकारच्या सुविधा नाही, आरामदायक सुविधा नाही किंवा ज्याच्याकडे प्रियानो अन्न, वस्त्र किंवा निवारा ह्या मूलभूत गरजा ज्याच्याकडे नाही, अशा व्यक्तीला समाजामध्ये गरीब म्हणून बघितलं जातं। ज्याच्याकडे या गोष्टीची कमतरता आहे, अन्नाची, वस्त्राची आणि निवाऱ्याची। ओके। सो प्रियानो अशा व्यक्तीला आम्ही बघतो की गरीब म्हटलं जातं प्रियानो। आणि आम्ही बघतो की गरिबीची जी कारणं आहेत ती बायबलमध्ये पण बरीचशी दिलेली आहे। सो अनेक कारणं आहे की ज्यामुळे प्रियानो गरिबी येते। हालेलुया। ही गरिबी दोन्ही प्रकारची आहे, कारण मी दोन्ही प्रकारे बोलणार आहे, त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या। मी तुम्हाला स्पिरिच्युअली पण बोलणार आहे आणि जे जगिक आहे, ऐहिक आहे, त्या दोन्ही रीतीने तुम्हाला बोलणार आहे। आणि प्रियानो तुम्ही तितकं तयार झालेले आहात बरोबर की तुम्हाला समजतं ज्यावेळेस प्रियानो दोन्ही पद्धतीने बोललं जातं त्यावेळेस तुम्हाला समजतं, कारण परमेश्वराने तुमचा आत्मिक दर्जा उंचावलेला आहे। हालेलुया। म्हणून प्रियानो आज ह्या दोन्ही प्रियानो या दोन्ही पद्धतीला वापरून मी तुमच्याशी बोलणार आहे, म्हणून तुम्ही समजून घ्या। सो प्रियानो आम्ही बघतो की बायबलमध्ये गरिबी जी आहे किंवा दारिद्र्य जे आहे प्रियानो आम्ही बघतो की ते अनेक कारणामुळे आलेलं आहे। सो प्रियानो त्या गोष्टीला आज आम्ही जाणून घेणार आहोत। सगळ्यात अगोदर प्रियानो आम्ही बघतो की जो आदाम आणि हवा आहे प्रियानो त्यांच्या जीवनामध्ये जे दारिद्र्य आलं की ते कशामुळे आलं? पापामुळे। हालेलुया। तुम्ही खूप हुशार झालात। हालेलुया। आहे की नाही? आम्ही बघतो की ज्यावेळेस परमेश्वराने आदाम आणि हवेला बनवलं प्रियानो ते एदेन बागेत राहत होते। एदेन बागेमध्ये सर्व प्रकारची समृद्धी होती, त्या ठिकाणी प्रियानो फळं होते, झाडं होती, पाणी होते, परमेश्वराची उपस्थितीमध्ये ते होते आणि सर्व प्रकारे प्रियानो स्वर्गासारखं एदेन बाग होतं आणि सर्व प्रकारची समृद्धी आम्ही बघतो की प्रियानो या एदेन बागेमध्ये होती। हालेलुया। म्हणजे ते संपन्न होते, श्रीमंत होते, कारण सगळ्या गोष्टीची रेलचेल त्यांच्याकडे होती। वेगवेगळे फळं प्रियानो, वनस्पत्या, सगळ्या गोष्टी प्रियानो त्या एदेन बागेमध्ये होत्या त्यांना खाण्यासाठी। परंतु प्रियानो आम्ही बघतो की ज्या प्रकारे प्रियानो जसं प्रियानो सगळ्या प्रकारची समृद्धी त्यांच्यासोबत होती, त्याचबरोबर प्रियानो परमेश्वर रोज त्यांच्याशी यायचा, परमेश्वर त्यांच्याशी बोलायचा।
हालेलुया. परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये, परमेश्वराच्या सहभागितेमध्ये ते राहायचे. परंतु जसं त्यांनी प्राणो परमेश्वराची आज्ञा अवमानली, परमेश्वराच्या आज्ञेचं उल्लंघन केलं प्राणो, परमेश्वराने त्या सुखातून, त्या समृद्धीतून त्यांना हकलून दिलं. हालेलुया. ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं प्राणो, उत्पत्ती याचा 3रा अध्याय वचन 17, उत्पत्ती 3:17. आदामास तो म्हणाला, तू आपल्या स्त्रीचे ऐकले आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नको म्हणून मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्ले, म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे. तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील. या ठिकाणी ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं की आदामास तो म्हणाला, तू आपल्या स्त्रीचे ऐकले आणि ज्या झाडाचे फळ तू खाऊ नको म्हणून मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्ले, म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे. तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील. ती तुला काटे व कुसळे देईल. तू शेतातले पीक खाशील. तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील व अंती पुन्हा मातीला जाऊन मिळशील, कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे. तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील. माझे प्राणो, आम्ही बघतो की अगोदर प्राणो आदाम आणि हवा परमेश्वरासोबत राहायचे आणि सर्व प्रकारची समृद्धी प्राणो, सर्व गोष्टीवरचा अधिकार परमेश्वराने त्यांना दिला. परंतु ज्यावेळेस प्राणो आदामाने प्राणो आपली पत्नी स्त्री हवा हिचं ऐकलं प्राणो, आणि आम्ही बघतो की त्या निषिद्ध केलेल्या फळाला तिने खाल्लं प्राणो, आणि आम्ही बघतो की याद्वारे परमेश्वराने काय केलं, त्यांना त्या एदेन बागेतून काढून टाकलं. हालेलुया. आणि ज्यावेळेस प्राणो ते एदेन बागेतून बाहेर गेले, मग एक दारिद्र्याचं जीवन त्यांना जगावं लागलं, कारण त्यांच्याकडे अन्न नव्हतं. हालेलुया. सो प्राणो, आणखीन एक महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे ते परमेश्वराच्या सहवासापासून दूर गेले होते. हालेलुया. परमेश्वराचा सहवास न असणं यालाच प्राणो आत्मिक दारिद्र्य देखील म्हणतात. परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये नसणं, त्याच्या सहभागितेत नसणं, त्याच्या बरोबर संबंध नसणं प्राणो, हे एक आध्यात्मिक दारिद्र्याचं एक कारण आहे प्राणो. माझे प्राणो, ज्याच्या वेळेस आमच्याही जीवनाच्या द्वारे प्राणो परमेश्वराने दिलेल्या आज्ञेचं उल्लंघन होतं प्राणो, आमच्या जीवनात प्राणो अहिक दारिद्र्यता तर येते, त्याचबरोबर आध्यात्मिक दारिद्र्यता येते. परमेश्वरासोबतचे जे आमचे संबंध आहे प्राणो, ते संबंध तुटतात. ही आमच्यासाठी एक आध्यात्मिक दारिद्र्य आहे प्राणो. परमेश्वर आमच्या जीवनात नसणं हे एक आमच्यासाठी आध्यात्मिक दरिद्रता किंवा गरिबी आहे प्राणो. परंतु ज्याच्या जीवनात प्रभू आहे, ज्याच्या जीवनामध्ये परमेश्वराचा सहभाग आहे, तो आत्मिकरित्या संपन्न आहे. सो प्रभू तुमच्या जीवनामध्ये आहे का प्राण? का तुमचे आणि प्रभूचे संबंध तुटले, किंवा प्रभू तुमच्यापासून दूर गेलेला आहे? कदाचित कुठल्या तरी कारणामुळे आम्ही परमेश्वराच्या विरोधात गेलो आहोत, आम्ही अवज्ञा केली असेल, आम्ही वचनाला तुच्छ मानलं असेल, परमेश्वराच्या उपस्थितीपासून जर आम्ही दूर गेलेला आहोत, तर आम्ही असं समजू शकतो प्रियानो की आम्ही आध्यात्मिकरित्या गरीब आहोत. हालेलुया. परंतु आम्ही प्रभूच्या सहवासात आहोत. प्रभू रोज आमच्याशी बोलत आहे, प्रभू रोज आमची भेट घेत आहे. त्याच्या वचनाच्या द्वारे तो बोलत आहे, दृष्टांताच्या द्वारे तो बोलत आहे. आम्ही त्याच्या सहभागितेमध्ये आहोत, पवित्र आत्म्याच्या द्वारे तो मार्गदर्शन करत आहोत. तर आम्ही आत्मिकरित्या श्रीमंत आहोत. पण जर प्रभू आमच्याशी बोलत नाही, प्रभूने त्याचे संबंध आमच्या सोबत तोडलेले आहे, आम्हाला त्या एदेन बागेतून हकलून दिलेला आहे, तर या मागचं कारण आहे की आम्ही देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केलेलं आहे. सो हे एक महत्वपूर्ण कारण असू शकतं प्राणो, आमच्या आध्यात्मिक गरिबीचं किंवा आमच्या आध्यात्मिक दारिद्र्याचं. हालेलुया. सो तुम्हाला वाटतं का प्राणो की प्रभू तुमच्यापासून दूर गेलेला आहे? जर प्रभू तुमच्यापासून दूर गेलेला तर समजा अहिक दरिद्रता पण तुमच्या जीवनात येणार. आणि जर प्रभू तुमच्या सोबत आहे, ते प्रभू आध्यात्मिकरित्या तुम्हाला समृद्ध करेल. त्याबरोबर परमेश्वर भौतिक आणि ऐहिकरित्या देखील तुम्हाला परमेश्वर संपन्न करेल. म्हणून प्राणो, प्रभूमध्ये जोडून राहणं खूप गरजेचं आहे.
प्रभूसोबत सहवास तुटला की समजा आमची दयनीय अवस्था सुरू झाली. हालेलुया. म्हणून कदापिही देवापासून सहभाग तोडू नका. होईल तितका प्रयत्न करा प्रभूसोबत जुळण्यासाठी, त्याच्या सहभागितेत येण्यासाठी. जितकं प्राण तुम्ही प्रभूमध्ये राहाल, जितकं तुम्ही आत्मिकरित्या प्राण संपन्न व्हाल, तितकं प्रभू जगिकरित्या तुम्हाला संपन्न करेल. हालेलुया. सो प्राण्यांनो, आम्ही बघतो की सगळ्यात महत्त्वपूर्ण कारण जी आत्मिक दरिद्रता येण्याचं ते काय आहे? आज्ञाभंग किंवा आज्ञेचं उल्लंघन. आज्ञेचं उल्लंघन झालं म्हणजे दरिद्रता चालू झाली. हालेलुया. आम्हाला वाटतं की आमच्या प्रभूने आम्हाला येदेन बागेतून काढून टाकावं, काटे कुसळे आमच्या जीवनात यावे. आवडेल का? या अगोदर आदामाच्या जीवनात काटे कुसळे होते का हो? होते. येदेन बागेत काटे कुसळे होते. येदेन बागेतून बाहेर आल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये काटे कुसळे आले. कशामुळे? पापामुळे. प्रभूने देखील प्राण मला संपन्न करण्यासाठी प्राण त्याच्यामध्ये घेतलेला आहे, त्याच्या सहभागितेत त्याने ठेवलेला आहे. परंतु ज्या वेळेस आम्ही परमेश्वराच्या विरोधात जातो प्राण, ज्या वेळेस परमेश्वराने मना केलेल्या गोष्टी आम्ही करतो, त्यावेळेस प्राण काटे कुसळे आमच्या जीवनात येतात. हालेलुया. हे कारण असू शकतं प्राण आमच्या आध्यात्मिक दारिद्र्याचं. आणखीन एक कारण आम्ही बायबलमध्ये बघतो प्राण, नीती 6, 9 आणि 11. असे म्हणत जाशील तर तुला दरिद्र दरोडाखोराप्रमाणे आणि गरिबी तुला सशस्त्र मनुष्याप्रमाणे गाठेल. या ठिकाणी ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं प्राण, जर 9 पासून जर आम्ही वाचलं तर आम्हाला लक्षात येईल. अरे आशा, तू किती वेळ निसशील? आपल्या झोपेतून केव्हा उठशील? आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी खातो, आणखी हात उराशी धरून निसतो. असे म्हणत जाशील तर तुला दारिद्र्य दरोडेखोराप्रमाणे आणि गरिबी तुला सशस्त्र मनुष्याप्रमाणे गाठील. सुप्रांनो, आम्ही बघतो की दारिद्र्य येण्याचं एक कारण आहे या ठिकाणी आळस. हालेलुया. कुठलं कारण आहे? जोरा सांगा. ओके. कारण आम्ही बघतो की प्राणो, ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं की अरे आळशा, तू किती वेळ निसशील? आपल्या झोपेतून केव्हा उठशील? आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी खातो, आणखी हात उराशी धरून निसतो. जो व्यक्ती प्राण अशा प्रकारचा आहे किंवा ज्याच्या जीवनामध्ये आळस आहे, प्राण देवाचं वचन स्पष्टपणे सांगतं की असं म्हणत जाशील तर तुला दारिद्र्य दरोडेखोराप्रमाणे आणि गरिबी तुला सशस्त्र मनुष्याप्रमाणे गाठील. सशस्त्र मनुष्य म्हणजे ज्याच्याकडे सर्व प्रकारची शस्त्र आहे, तू त्याला प्रतिबंध करू शकणार नाही. तो सहज तुला काय करेल? तुझ्यावर अटॅक करेल. हालेलुया. सो आम्ही बघतो की दारिद्र्य येण्याचं एक कारण आहे प्राणो, आळस. हालेलुया. म्हणून देवाचं वचन सांगतं, अरे आळशा, मुंगीकडे जा, तिचं वर्तन पाहून. हालेलुया. सो हे एक कारण असू शकतं. आणखी प्राणो आम्ही बघतो की जसं हे जगिक जीवनासाठी लागू पडतं ना, तसंच प्राणो हे आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी देखील लागू पडतं. देवाच्या भवनात जाण्याचा कंटाळा, वचन वाचण्याचा कंटाळा, प्रार्थना करण्याचा कंटाळा, उपास करण्याचा कंटाळा, आळस. हालेलुया. हालेलुया. बरोबर आहे. दोन्ही बाजूने की नाही? आत्मिक आम्ही बघत आहोत, जगिक ऐहिक बघत आहोत. प्रभूने तुम्हाला खरंच खूप समजदार केले बरं का, आहे की नाही? खूप काही गोष्टी बोलण्या अगोदरच तुम्ही समजून जाताय. सो ह्या दोन्ही गोष्टी आमच्या जीवनासाठी लागू पडतात. एक आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी आणि एक आमच्या ऐहिक जीवनासाठी. ऐहिक म्हणजे आमचं भौतिक जीवन जे आम्ही जगत आहोत त्याला ऐहिक म्हणतात. सो प्रियांनो, आम्ही बघतो की आम्ही देखील प्रियांनो ज्या वेळेस आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये कंटाळा करतो. विचार करा प्रियांनो, जर आज येण्यासाठी तुम्ही कंटाळा केला असता तर हे वचन तुमच्या कानावर पडलं असतं. मी घरी येऊन सांगितलं असतं का, सिस्टर असं असं वचन आहे,
तुमच्या एकट्यासाठी मी घरी आले असते का? हालेलुया. बरोबर आहे की नाही? आळस हा प्रियानो आमच्या आध्यात्मिक समृद्धीला आड येणारा आहे, कारण तो देवाच्या वचनाला ग्रहण करू देत नाही. जी आमची आध्यात्मिक संपत्ती आहे ती वाढू देत नाही. म्हणून प्रियानो, ज्या प्रकारे देवाचं वचन सांगता, अरे आयुष्यात तू किती वेळ निसशील, आपल्या झोपेतून केव्हा उठशील, आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी खातो, आणखी हात उराशी धरून निसतो असे म्हणत जाशील तर तुला दारिद्र्य दरोडेखोराप्रमाणे आणि गरिबी तुला सशस्त्र मनुष्याप्रमाणे गाठेल. जसं आम्ही बघतो की जे दरोडेखोर असतात ते कसं गाठतात, आहे की नाही? हल्ला करतात, अचानक येऊन हल्ला करतात. सो प्रियानो, आम्ही बघतो की आळस किंवा झोप हे देखील प्रियानो आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी, आमच्या आध्यात्मिक जीवनाला प्रियानो ते उन्नतीत होऊ देत नाही, आम्हाला आत्मिकरित्या संपन्न होऊ देत नाही. जसं प्रियानो आम्ही बघतो की जो आळस आहे प्रियानो, आम्ही बघतो की तो आळस गरिबीला घेऊन येतो, दारिद्र्याला घेऊन येतो. जो आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये पण प्रियानो ज्या वेळेस आम्ही आध्यात्मिक गोष्टी करण्यासाठी कंटाळा करतो प्रियानो, परमेश्वराची सेवकाई असेल, परमेश्वराला देणं असेल, परमेश्वराचं काम असेल, एखाद्याला सुवार्ता सांगणं असेल, जर आम्हाला सुवार्ता सांगण्यासाठी कंटाळा येतोय, आम्हाला वचन वाचण्यासाठी कंटाळा येतोय, हालेलुया. ज्या दिवशी मॅसेज असतो प्रियानो, त्या दिवशी आम्ही इतकं हे असतो की सकाळी जायचे, लवकर जायचं आहे, झोप येत नाही त्या दिवशी, इतकं लोड असतं, झोप येऊ देत नाही प्रियानो. त्यामुळे प्रियानो अशीच उत्कंठा आम्हाला लागली पाहिजे की ज्यावेळेस आम्हाला प्रभूसाठी त्याच्या सहभागितेत जायचं असेल, वचन ऐकायचं असेल प्रियानो, तर आम्हाला झोप येता कामा नये, कारण हे झोप आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी कधी कधी नाही, नेहमीच अडखळ ठरत असते. म्हणून प्रियानो, आम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये जगत असताना कुठल्याही प्रकारचा आळस आम्ही करू नये, नाहीतर आम्हाला ऐहिक दारिद्र्य तर येईलच येईल, त्याच्याबरोबर आध्यात्मिक जे दारिद्र्य आहे ते देखील आम्हाला येईल. सो आणखी प्रियानो, ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं, नीती 10:4, नीती 10:4, सैल हाताने काम करणारा दरिद्री होतो, परंतु उद्योगाचा हात धन मिळवतो. या ठिकाणी ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं की सैल हाताने काम करणारा दरिद्री होतो, परंतु उद्योगाचा हात धन मिळवितो. सैल याला प्रियानो वेगवेगळ्या ट्रान्सलेशनमध्ये ज्यावेळेस मी बघितले त्यावेळेस निष्क्रिय हात म्हणजे काम न करणारे हात किंवा सुस्त हात. हालेलुया. प्रियानो, एखादं काम करायचं असेल तर आम्हाला त्याचा कंटाळा येतो, परमेश्वराच्या देण्यासाठी प्रियानो आमचा हात निष्क्रिय ठरतो, आम्ही आमचा हात सैल करतो प्रियानो. कारण ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं की सैल हाताने काम करणारा दरिद्री होतो. हिंदी बायबल आहे, ओके ठीक आहे. सो प्रियानो, आम्ही बघतो की जो निष्क्रिय हात आहे, जो आळशी हात आहे किंवा जो सुज्ञ हात आहे, सुस्त हात आहे, सॉरी सुज्ञ नाही, सुस्त हात जो आहे, आम्ही बघतो की त्या हाताच्या द्वारे काय येतं, जोरात वाचा सिस्टर ते वचन. सैल हाताने काम करणारा दरिद्री होतो, परंतु उद्योगाचा हात धन मिळवतो. ओके, या ठिकाणी ज्या प्रकारे देवाचं वचन सांगतं की सैल हाताने काम करणारा दरिद्री होतो, पण उद्योगाचा हात धन कमवितो. म्हणजे जे हात कष्ट करतात प्रभूसाठी, त्याचबरोबर आपल्या परिवारासाठी, कुटुंबासाठी, प्रियानो देवाचं वचन सांगतं की ते हात काय करतात, धन मिळवितात. हालेलुया. बघा प्रियानो, श्रीमंती आणि दरिद्री हे हातात आहे. तुमचे हात दाखवा बरं मला, उजवे हात. तुम्ही म्हणा की परमेश्वराने या हातात समृद्धी ठेवली आहे, परमेश्वराने या हातात समृद्धी ठेवली आहे, परमेश्वराने या हातात समृद्धी ठेवली आहे. जर तुम्ही विश्वास करतात की याच हाताच्या द्वारे परमेश्वर तुम्हाला समृद्ध करणार आहे. हालेलुया. सो या ठिकाणी आम्ही बघतो की जो निष्क्रिय हात आहे हे देखील एक कारण असू शकतं प्रियानो, आध्यात्मिक आणि ऐहिक गरिबीसाठी, दोन्हीसाठी.
हे मी दोन्ही प्रकारे बोलत आहे. जे सुस्त हात असतात, जे प्रभूचं काम करत नाही, जे आळशी हात असतात, जे देवाच्या कामासाठी उपयोगात येत नाही, जे सुस्त हात जे परमेश्वराला देत नाही, हालेलुया, ते काय होतात? दरिद्री होतात. म्हणून आमचा हात कसा असायला हवा? उद्योगाचा हात असावा. ओके, आणखी प्रियानो, ज्या प्रकारे देवाचं वचन सांगतं, नीती 14:23, थोडं फास्ट आम्ही वाचूया कारण सर्व श्रमात लाभ आहे, पण तोंडाच्या वटवटीने दारिद्र्य येते. हालेलुया. काय वचन आहे सांगा? तोंडाच्या वटवटीने, हालेलुया, सर्व श्रमात लाभ आहे, म्हणजे कष्ट करण्यात लाभ आहे. ज्यावेळेस आम्ही कष्ट करतो, परमेश्वर त्यात आम्हाला लाभ घडून आणतो. परंतु आम्ही कष्ट करत नाही, पण बडबड 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 बडबड, वटवट वटवट वटवट, वादिवाद वादिवाद वादिवाद. काय होतंय? काय होतं? आम्ही बघतो की बऱ्याच घरामध्ये प्राणो कंटिन्यू वादिवाद चालू असतात, कंटिन्यू बडबड चालू असते, एकमेकांना दोष देणं, एकमेकांशी बोलणं, वादिवाद करणं, वटवट करणं, चिडचिड करणं, एकमेकांवर पडणं, ओरडणं. हालेलुया. देवाचं वचन सांगत आहे, हालेलुया. या ठिकाणी प्राणो देवाचं वचन आम्हाला सांगत आहे की सर्व श्रमात लाभ आहे, कष्टामध्ये लाभ आहे, पण तोंडाच्या वटवटीने, बडबड केल्याने काय होतं? कधी कधी करावी पण लागते, आहे की नाही? पण प्रसंगानुसार करा, आहे की नाही? बोलावं पण लागतं, नाही तर लोक वेगळं समजतात, आहे की नाही? हे खूप श्रेष्ठ झाले, बोलत नाही, असं नाही तसं नाही. कधी कधी बोलावं पण लागतं, परंतु देवाचं वचन पण सांगतं आमचं बोलणं कसं असावं? अल्प असावं. अल्प म्हणजे थोडंसं, मोजकं. देवाचं वचन आम्हाला खूप व्यवहारिक गोष्टी शिकवतं प्रियानो. सो या ठिकाणी ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं प्रियानो की तोंडाच्या वटवटीमुळे देखील काय होतं? दारिद्र्य येतं. म्हणून आम्ही वटवट करू नये. हालेलुया. आणखी प्रियानो, ज्या प्रकारे देवाचं वचन सांगतं नीती 23:20 आणि 21, मद्यपी व मांसाचे अतिभक्षण करणारे यांच्या वाऱ्यास उभा राहू नको, कारण मद्यपी व खादाड दरिद्री होतात, कैफ मनुष्याला चिंता नेसवितो. या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं मद्यपी व मांसाचे अतिभक्षण करणारे, म्हणजे जे अतिव्यसन करणारे आहे. आता तुम्हाला प्राणो सांगण्याची गरज नाही, तुम्ही बघत असाल अनेक परिवारामध्ये की जे ड्रिंक करतात किंवा जे मद्यपान करतात प्राणो, त्यांच्या घरामध्ये किंवा त्यांची घराची परिस्थिती तुमच्या लक्षात येत असेल. बरोबर? बरोबर आहे की नाही? या ठिकाणी ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं की मद्यपी व मांसाचे अतिभक्षण करणारे यांच्या वाऱ्यास उभा राहू नको, कारण मद्यपी व खादाड दारिद्र्य होतात. परमेश्वर म्हणतो अशा संगतीच्या उभा राहू नको. जे अति व्यसन करणारे आहेत, आम्ही बघतो की बरेचसे मित्र असतात, ते काय करतात? व्यसन करतात एकमेकाच्या संगतीमुळं. आणि प्राणो अगोदरचा दरिद्री झाला की त्याचा मित्र पण पुन्हा दरिद्र होतं, तो पण भिकेला लागतो. हे कशामुळे होतं? फक्त व्यसन केल्यामुळे. कारण ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं प्राणो, कारण मद्यपी व खादाड दारिद्र्य होतात. म्हणून प्राणो देवाचं वचन सांगतं की यांच्या वाऱ्यास पण उभा राहू नको, यांच्या संगतीमध्ये जाऊ नको. खादाडपणा, जे अति खादाड असतात प्राणो, हे खादाडपणा एक याला ग्लुटोनी डिमंड जो आहे, एक सैतान जो आहे, त्याला खादाडाचा सैतान म्हणतात किंवा दुष्ट आत्मा म्हणतात. ग्लुटोनी डिमन त्याला म्हणतात प्राणो, त्याच्याद्वारे ह्या गोष्टी होतात. हालेलुया. सो या वचनामध्ये ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं की मद्यपी व मांसाचे अतिभक्षण करणारे यांच्या वाऱ्यास उभा राहू नको, कारण मद्यपी व खादाड दरिद्री होतात, कैफ मनुष्याला चिंध्या नेसवितो. म्हणजे प्राणो देवाचं वचन सांगतं की ह्या लोकांपासून आम्हाला काय करायचं आहे? दूर राहायचं, व्यसनापासून दूर राहायचं आहे. हालेलुया. आणखी प्राणो ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं नीती 13 आणि 18,
बोधाचा अवेर करणाऱ्याला दारिद्र्य व लज्जा ही प्राप्त होतात, परंतु वाग्दंड ऐकणारा सन्मान पावतो. ओके, या ठिकाणी ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं प्रियांनो, बोधाचा अव्हेर करणारा, बोध करणारे काय आहे? देवाचं वचन बोध करणार आहे, सुशिक्षण देणार आहे, दोष दाखवणार आहे. बरोबर? बोध करण्याचं काम कोण करतं? देवाचं वचन. आणि ज्या प्रकारे आम्हाला वचन पाहायला मिळतं की बोधाचा अव्हेर करणारा, अव्हेर करणं म्हणजे नाकारणं, दुर्लक्षित करणं किंवा त्याला टाळणं. बरोबर? ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं की बोधाचा अव्हेर करणाऱ्याला दारिद्र्य व लज्जा ही प्राप्त होतात, म्हणजे परमेश्वराच्या वचनाचा जो अव्हेर करतो, परमेश्वराच्या वचनाला जो आदर देत नाही, जो देवाच्या वचनाचा अनादर करतो, जो देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष करतो, देवाच्या वचनाला प्रियांनो आव्हारतो, नाकारितो प्रियांनो, देवाचं वचन आम्हाला स्पष्टपणे सांगतं की बोधाचा अव्हेर करणाऱ्याला दारिद्र्यावर लज्जा ही प्राप्त होतात. जो देवाच्या वचनाला किंवा बोधाचा अव्हेर करतो, नाकारतो, तो ऐहिकरित्या आणि आध्यात्मिकरित्या तो दारिद्र्य बनतो. हालेलुया. देवाचं वचन एका ठिकाणी आम्हाला सांगतो की जो वचनाकडे दुर्लक्ष करतो तो स्वतःवर काय करतो? अनर्थ ओढवतो, स्वतःवर अरिष्ट ओढवतो. म्हणून मी देवाच्या वचनाचा, बोधाचा कदापिही अव्हेर आम्ही करू नये. हे कारण असू शकतं प्रियांनो आमच्या ऐहिक दारिद्र्यतेचं किंवा गरिबीचं आणि आमच्या आत्मिक दरिद्रतेचं. आम्ही संपन्न का होत नाहीये? आम्ही आध्यात्मिकरित्या प्रियांनो आम्ही श्रीमंत का होत नाही? आम्ही ऐहिकरित्या आम्ही श्रीमंत का होत नाही? कारण मी बोधाचा अव्हेर, बोधाचा तिरस्कार करत आहोत. वचनाला आम्ही प्रियांनो अवमानत नाही किंवा वचनाला आम्ही आदर देत नाही. देवाच्या वचनाला आम्ही नाकारत आहोत. तुमच्यासाठी प्रियांनो किती प्रार्थना केल्या तरी काही उपयोग होणार नाही. तुम्ही किती म्हणाल सिस्टर आमची परिस्थिती बदलली पाहिजे, परंतु तुमच्याद्वारे जर देवाचा किंवा माझ्याद्वारे जर परमेश्वराच्या वचनाचा अनादर होतोय तर ह्या सर्व गोष्टी घडणार आहे. म्हणून प्रियांनो आम्ही देवाच्या वचनाचा खूप आदर करणं गरजेचं आहे. देवाच्या वचनाचा आम्ही सन्मान करणं गरजेचं आहे. हालेलुया. कुठल्या कुठल्या गोष्टीने दारिद्र्य येतं? आज्ञा उल्लंघन, आणखी आळस, सुस्त हात आणि तोंडाची. हालेलुया. आणखी प्रियांनो ज्या प्रकारे देवाचं वचन सांगतं नीती 11 आणि 24, एक इसम वह्य करीतो तरी त्याची वृद्धीच होते, एक वाजवीपेक्षा फाजील काटकसर करीतो तरी तो भिकेस लागतो. हालेलुया. या वचनामध्ये लिहिले की एक इसम व्यय करीतो तरी त्याची वृद्धी होते, एक वाजवीपेक्षा फाजील काटकसर करतो तरी तो भिकेस लागतो, उदार मनाचा समृद्ध होतो. हालेलुया. एका ठिकाणी लिहिलेलं आहे की सुज्ञ मनुष्याच्या घरामध्ये तेलाचा साठा असतो. म्हणजे साठा करणं किंवा काटकसर करणं खूप चांगले. बऱ्याचदा आपल्याला शिकवलं जातं की संसारासाठी काटकसर करा, काटकसर करा. बरोबर? बरोबर आहे की नाही? शिकवलं जातं की नाही? आणि करणंही गरजेचं आहे की नाही? कधी कधी आमच्याकडे जास्त आलं की आम्ही ओढून टाकतो आणि नंतर आम्हाला त्या छोट्याशा गोष्टीसाठी तरसत बसावं लागतं. असं होतं. परंतु या ठिकाणी प्रियांनो ज्या प्रकारे देवाचं वचन सांगतं एक इसम व्यय करतो म्हणजे व्यवसाय करीतो तरी त्याची वृद्धी होते, काम केल्याने वृद्धी होते, परंतु एक वाजवीपेक्षा फाजील काटकसर करतो. कशी कसर? जोरा सांगा. फाजील. जिथं करायची तिथंच करायची, सगळीकडे नाही. स्पिरिच्युअल लाईफ मध्ये तर नाहीच नाही. आम्ही काटकसर करू, परमेश्वर आमच्यासाठी काटकसर. हालेलुया. आम्ही परमेश्वराला देण्यासाठी दाबून धरू नाही, इतकंच बस, हे मला काम येईल. एक विधवा स्त्री जिने 2 टोल्या प्रभूच्या भांडारात टाकल्या, प्रभूने त्याची प्रशंसा केली. एक सारफत नगरातली स्त्री जिच्याकडे काहीच नव्हतं प्राणो, तिने एलियासाठी त्याची भाकर बनवली. काटकसर केली का?
म्हटली का इतकीच आहे, मी नको द्यायला, आहे की नाही? तिने तर खूप काटकसर करायला पाहिजे होती, कारण तिच्या मडक्यामध्ये काय होतं, फक्त मुठभर पीठ होतं, आहे की नाही? पण तिने देवाच्या सेवकाला दिलं की नाही? काटकसर केली. सो प्रियानो, ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला स्पष्ट सांगतं प्रियानो, हे एक आमच्या आध्यात्मिक आणि ऐहिक गरिबीचं कारण आहे की आम्ही प्रियानो फाजील गोष्टीमध्ये प्रियानो काटकसर करतो. आम्ही फॅशन करण्यासाठी, बाकीच्या गोष्टीसाठी प्रियानो आम्ही आमचा पैसा खर्च करतो. आमच्या कपड्यासाठी असेल, आमच्या प्रियानो ज्या गोष्टी आम्हाला आवश्यक आहेत त्यासाठी प्रियानो आम्ही होईल तितका खर्च करतो. परंतु प्रियानो परमेश्वराला देण्यासाठी आम्ही काटकसर करतो. ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं की एक इसम व्यय करीतो तरी त्याची वृद्धी होते, एक वाजवी पेक्षा फाजील काटकसर करतो. नको तितकी काटकसर करतो. सगळ्याच गोष्टीमध्ये काटकसर करणं योग्य नाही. कधी कधी प्रियानो इतकी काटकसर केल्या जाते अन्नधान्याच्या बाबतीत की शेवटी त्याच्यामध्ये किडे पडतात. इतकी काटकसर केल्या जाते की प्रियानो ते अन्न दिलं जात नाही, हे पुन्हा आम्हाला काम येईल किंवा असं होईल तसं होईल, तसं ठेवलं जातं, नंतर ते खराब होऊन जातं. सो ज्या ठिकाणी काटकसर करायची त्या ठिकाणी काटकसर करायची. ज्या ठिकाणी द्यायचंय तिथं उदार मनाने द्यायचं. हालेलुया. जिथं संतोषाने द्यायचं तिथं संतोषाने आनंदाने द्यायचे, तिथे काटकसर करायची नाही. जितका आत्मा तुम्हाला सांगत की हो देऊन टाक प्रभूसाठी, तर देऊन टाका, मुळीच काटकसर करू नका. आणि बघा प्राणो, प्रभू तुम्हाला किती संपन्न बनवतं ते. हालेलुया. सो एक आध्यात्मिक आणि ऐहिक जीवनातले गरिबीचं हे कारण आहे की आम्ही नको तिथे काटकसर करतोय. आम्ही लेकरांच्या बाबतीत काटकसर करणार आहे, लेकरांना काही घेऊन देण्यासाठी काटकसर करणार नाही. जितकं मागितलं तितकं आम्ही देऊ. त्यांच्या लाड पुरवण्यासाठी असेल, बरोबर, त्यांना खाण्याचे, ठीक आहे, एक आई वडीलच आपल्या लेकरांचे लाड पुरव, आम्ही पण आमच्या लेकरांचे लाड पुरवतो, पण मर्यादित. तुम्ही पण पुरवा, कारण आई वडीलच आपल्या लेकरांचे लाड पुरवतात, आहे की नाही? पण मर्यादित राहा. हालेलुया. बरोबर आहे की नाही? आम्ही बाकी सगळ्या गोष्टीसाठी मन मोकळा खर्च करणार, परंतु प्रभूसाठी ज्यावेळेस आम्हाला द्यायची गरज पडते मग आम्हाला काटकसर आठवते की नाही, हे करायचं आहे, याचं द्यायचं आहे, त्याचं द्यायचं आहे, इथे काटकसर करावी लागेल, बाकी गोष्टीमध्ये करणार. सो प्रियानो, ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगत आहे की एक इसम व्यय करीतो तरी त्याची वृद्धी होते, एक वाजवीपेक्षा फाजील काटकसर करतो तो भिकेस लागतो. देवाचं वचन अत्यंत स्पष्ट आहे प्रियानो. तुम्ही विश्वास ठेवा न ठेवा, मान्य करा न मान्य करा, तुमच्या जीवनात सर्व काही फक्त देवाच्या वचनानुसारच घडेल. जसं बायबल मध्ये लिहिलं तसंच घडेल. एखादा व्यक्ती प्रियानो विश्वास ठेवू द्या नका ठेवू द्या, जे आशीर्वाद आहे ते आशीर्वाद मिळणारच, जे शाप येणार ते येणारच, काही बदल होत नाही. देवाचं वचन प्रियानो आम्ही स्वीकारल्याने न स्वीकारल्याने पूर्ण होईल किंवा नाही होणार असं नाही प्रियानो. जसं बायबल मध्ये आहे तशाच गोष्टी घडणार. प्रियानो, देवाचं वचन सांगतं की आईवडिलाचा सन्मान कर म्हणजे तू दीर्घायुष्य होशील. सो जे आईवडिलाचा सन्मान करतात ते दीर्घायुष्य होतातच होतात. ते बायबल त्यांना माहीत असो किंवा नसो, वचन त्यांच्याकडे असो किंवा नसो, ते आशीर्वादितच होणार. आणि जे प्रियानो आपल्या आईवडिलांचा सन्मान करत नाही, त्यांना वचन माहिती असो किंवा नसो, आपोआप शाप त्यांच्यावर येणार म्हणजे येणार. तुम्ही वचनावर विश्वास ठेवा अथवा ठेवू नका, परंतु प्रत्येक गोष्ट आमच्या जीवनात ही देवाच्या वचनानुसार घडते. हालेलुया. कॉम्प्रोमाइज नाही की आम्हाला माहीत नाही आहे ना, असं नाही, तर काहीच नाही, जसं आहे तसंच मिळणार. तुम्ही विश्वास ठेवा, स्वीकारा नका स्वीकारू, सत्य माना नका मानू, परंतु वचनानुसारच आमच्या जीवनात घडणार. तो हे कारण असू शकतं आमच्या आध्यात्मिक दारिद्र्याचं आणि आमच्या ऐहिक दारिद्र्याचं. किती कारण सांगितले बरं, सांगा, आणखी भरपूर सांगायचे लवकर. आध्यात्मिक दारिद्र्य कशातून येते सांगा? कुठल्या विषयाला आपण बघत आहोत? आईबापाचा सन्मान करणं. ओके.
पण विषय कुठला आहे आजचा? आध्यात्मिक दारिद्र्य आणि आध्यात्मिक संपन्नता. ओके, सो या वचनाला आम्ही बघत आहोत प्राणो की आध्यात्मिक दारिद्र्य कशातून येते. तर पहिली गोष्ट आम्ही बघतो प्राणो, आम्ही दारिद्र्याला बघितलं की दारिद्र्य कशाला म्हणतात. त्याच्यानंतर प्राणो अवज्ञेतून दारिद्र्य येतं, ज्या प्रकारे आदम आणि हवेने अवज्ञा केली आणि आम्ही बघतो की ते आध्यात्मिकरित्या देखील दरिद्री झाले आणि ऐहिकरित्या पण ते दरिद्री झाले, कारण त्यांना त्या सुखसंपन्न अशा येदेन बागेतून घालून दिलं. त्याच्यानंतर आम्ही नीती 6:9-11 मध्ये बघितलं की प्राणो जे दारिद्र्य आहे ते आम्हाला दरोडेखोरासारखं गाठतं ज्यावेळेस आळस केला जातो. त्याचबरोबर नीती 10:4 मध्ये आम्ही बघितलं की जो हात निष्क्रिय हात आहे किंवा आळशी हात आहे तो हात काय करतो? दारिद्र्य घेऊन येतो. त्यानंतर आम्ही नीती 14:23 मध्ये बघितलं की तोंडाच्या वटवटीमुळे काय येतं? दारिद्र्य येतं. सो आम्ही बाकीची वटवट करण्यापेक्षा देवाचं वचन बोललं तर किती चांगलं होईल. हालेलुया. बाकीचं बडबड करण्यापेक्षा देवाचं वचन तुम्ही जोराने बोला, तुम्ही आध्यात्मिकरित्या संपन्न व्हाल. हालेलुया. बाकी बडबड करू नका, है की नाही? गप्पा गोष्टी करू नका. देवाचं वचन सांगा, देवाच्या वचनाबद्दल बोला, देवाच्या सेवेबद्दल बोला. परंतु देवाचं वचन सांगतं की तोंडाच्या वटवटीमुळे काय होतं? दारिद्र्य येतं. आणखी अतिमांसाचं सेवन किंवा मद्यपान याचा देखील प्रियानो परिणाम हा होतो की दारिद्र्य येतं. त्याचबरोबर प्रियानो बोधाचा जो अव्हेर करतो, जो देवाच्या वचनाचा अव्हेर करतो तो काय होतो? दरिद्री होतो. आणखीन एक वचन आम्ही नीती 21 आणि 17 बघूया. नीती 21:17. ज्याला फॅली खुशाली आवडते तो दरिद्री होतो, ज्याला द्राक्षरसाचा व सुगंधी तेलाचा शोक आहे तो धनवान होत नाही. ओके, या ठिकाणी ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की ज्याला ख्याली खुशाली आवडते तो, ख्याली खुशाली म्हणजे सांगा, थाट माट, है की नाही? थाटामाटाने राहणं, मोठेपणाने मान मर्यादेने राहणं. ज्याला ख्याली खुशाली आवडते. बऱ्याच जणांना खूप काही असो की नसो परंतु थाटामाटाने राहणं आवडतं, है की नाही? बरोबर आहे. आणि त्यासाठी प्राण नको त्या गोष्टी व्याजाने काढतील, है की नाही? नको त्या गोष्टी करतील आणि त्यामुळे काय होतं? कारण थाटमाट करायचं आहे की नाही? बरोबर आहे की नाही? ख्याली खुशाली म्हणजेच थाटामाटानेच ना, बरोबर आहे का? बरोबर आहे ना? या वचनामध्ये लिहिले की ज्याला ख्याली खुशाली आवडते तो काय होतो? आम्हाला थाटा माटात नाही राहायचं प्राण. आम्हाला आध्यात्मिकरित्या आम्हाला स्वतःला प्राण शृंगारित करायचं आहे. आम्हाला स्वतःला सजवायचं आहे. आम्हाला जगीतल्या गोष्टीने सजवायचं नाही प्राण. जगातला थाटमाट आम्हाला नकोय, मानपान नको प्राण. आम्हाला प्रभूकडून मान मिळायला पाहिजे. बऱ्याचदा कधी कधी प्राणो आपली ख्याली खुशाली होत नाही म्हणून पण प्राणो आम्ही कित्येक वेळेस देवाच्या वचनापासून दूर जातो, आपली गैरसोय होते म्हणून. हालेलुया. होतंय असं? होतंय का? सो हे कारण असू शकतं प्राणो आमच्या आध्यात्मिक दारिद्र्यतेचं. कुठलं कारण आहे ते? जरा सांगा. ख्याली खुशाली, है की नाही? ओके. सो प्राणो हे सगळे जे रेफरन्स मी तुम्हाला सांगितले हे दोन्ही गोष्टीला लागू पडतात. एक आध्यात्मिक दारिद्र्यतेला आणि ऐहिक दारिद्र्यतेला. ओके. आणखी प्राणो आम्ही दरिद्र केव्हा बनतो प्राणो? ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं लूक 15 आणि 14. आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला, तेव्हा त्याला अडचण पडू लागली. या ठिकाणी ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं प्राणो की त्याने आपले सर्व काही खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला. ज्यावेळेस प्राणो परमेश्वर ज्याही गोष्टी आम्हाला देतो प्राणो आणि आम्ही बघतो की ते खर्चून टाकलं म्हणजे त्याने उधळून टाकलं. हालेलुया. सो ज्यावेळेस परमेश्वराकडून मिळालेली संपत्ती किंवा परमेश्वराकडून मिळालेल्या धनाचा आम्ही सन्मान करत नाही प्राणो, आम्ही त्याची कदर करत नाही, ते उडवून टाकतो प्राणो. दुष्ट लोकांसोबत आम्ही बघतो की ह्या व्यक्तीने पण प्राणो चेनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली. सो चेनबाजी
हे देखील प्राण आमच्या आध्यात्मिक जीवनातल्या दारिद्र्याचं एक कारण असू शकतो. म्हणून जे परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे ते टिकून ठेवणं महत्त्वाचं आहे. हालेलुया. या व्यक्तीने प्राणो आम्ही बघतो की ज्या प्रकारे त्याची जी मालमत्ता होती प्राणो, वचन आम्हाला सांगतं वचन 13 मध्ये, मग फार दिवस झाले नाही तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशी निघून गेला आणि तिथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली. सो ज्यावेळेस परमेश्वर आम्हाला देतो प्रियांनो, आम्हाला योग्यरीत्या त्या गोष्टी टिकून ठेवता आल्या पाहिजे. जर आम्ही त्या गोष्टीमध्ये चैनबाजी करतोय, उडून टाकतोय, त्या गोष्टीला आम्ही महत्त्व देत नाही, तर एक वेळ अशी येते प्रियांनो की आम्ही बघतो की ह्या मुलाला जे डुकरं खात असेल त्या शेंगा त्याला खाव्या लागल्या. म्हणजे इतकी दरिद्रता त्याच्या जीवनात आली. एक संपन्न घरातला मुलगा तो आहे, एक श्रीमंत घरातला मुलगा तो आहे. ज्यावेळेस तो बापापासून दूर गेला, ज्यावेळेस आम्ही आमच्या आध्यात्मिक पित्यापासून दूर जातो, आपोआप आध्यात्मिक दारिद्र्यता आमच्या जीवनात येते. हे एक कारण आहे प्रियांनो आमच्या आध्यात्मिक दारिद्र्यतेचं. ज्यावेळेस आम्ही आमच्या देवापासून दूर जातो प्रियांनो, ज्या प्रकारे आम्ही बघतो प्रियांनो, आदम आणि हवेने उल्लंघन केलं आणि परमेश्वर त्यांच्यापासून दूर निघून गेला. परमेश्वराने प्रियांनो त्यांच्या सोबतचा असलेला संबंध तोडला. प्रियांनो ज्या अगोदर त्यांना सहवास मिळत होता तो सहवास त्यांना मिळत नव्हता प्रियांनो, फक्त आज्ञा उल्लंघनाने. सो आम्ही बघतो की प्रियांनो हा जो उधळा मुलगा आहे प्रियांनो, त्याने आपल्या बापाची संपत्ती घेतली प्रियांनो, आणि तो जे वाईट लोक आहेत त्यांच्या सोबत गेला आणि आपली जी मालमत्ता होती त्याने काय केली, उधळून टाकली आणि तो आपल्या पित्यापासून दूर गेला. त्याला आपल्या पित्यापेक्षा आपले मित्र अधिक प्रिय वाटू लागले, जगातल्या गोष्टी अधिक त्याला प्रिय वाटू लागल्या, जगातली मौज मजा त्याला अधिक वाटू लागली. सो प्रियांनो ह्या सगळ्या गोष्टी फक्त क्षणिक आहे. जोपर्यंत पैसा असेल प्रियांनो तोपर्यंतच लोक आम्हाला प्रियांनो मान देतील, मोठापणा देतील, जवळ येतील. परंतु ज्यावेळेस आमच्यावर परिस्थिती येईल प्रियांनो त्यावेळेस आम्हाला कोणीही कामं येत नाही. त्यावेळेस फक्त परमेश्वरच आम्हाला सहाय्यता करतो. सो आमच्या प्रियांनो आध्यात्मिक दारिद्र्याचं हे कारण असतं प्रियांनो की आम्ही आमच्या बापापासून दूर जातोय. प्रियांनो आमच्या बापापेक्षा इतर अधिक लोक आम्हाला जास्त प्रिय वाटतात, जगातले लोक आम्हाला प्रिय वाटतात, जगातली मौज मजा आम्हाला प्रिय वाटते. जर कदाचित प्रियांनो मी आमच्या देवापेक्षा जगातल्या गोष्टीला प्रियांनो मित्र मैत्रिणी किंवा जगातल्या लोकांना जर आम्ही प्राधान्य देतोय, आमच्याकडे जी धनसंपत्ती प्रभूने दिलेली आहे ती जर आम्ही उधळून टाकतोय, त्याचा योग्य वापर करत नाही प्रियांनो, जे वरदान प्रभूने दिलेले, जे आध्यात्मिक संपत्ती त्यांनी दिलेले, जे वचन आमच्याकडे दिले प्रियांनो मी सहज त्याला उडून टाकतोय, तर प्रियांनो निश्चित या व्यक्तीच्या जीवनात जसं आत्मिक दरिद्रता आली प्रियांनो, इतकी भयंकर दरिद्रता आली की प्रियांनो त्याला शेंगा खायची वेळ आली. डुकरं जे खात होते ते, किती भयंकर परिस्थिती त्याच्या जीवनात आली. सो देवाने देखील आम्हाला संपन्न केलेले आहे, समृद्ध केले आहे. परंतु ज्यावेळेस आम्ही प्रभूपासून दूर जातो प्रियांनो, त्यावेळेस प्रियांनो आम्ही आध्यात्मिक दारिद्र्यतेमध्ये जातो प्रियांनो. आणखी प्रियांनो ज्या प्रकारे देवाचं वचन सांगतात नीती 28 आणि 19, शेती स्वतः करीतो त्याला भरपूर अन्न मिळते, जो गर्विष्ठांच्या मागे लागतो त्याला पुरे दारिद्र्य येते. हालेलुया. हे एक आणखी कारण आहे प्रियांनो दुष्ट संगतीचं. सो ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं की जो आपली शेती स्वतः करीतो त्याला भरपूर अन्न मिळते, जो स्वतः कष्ट करतो त्याला काय होतं, भरपूर अन्न मिळतं. पण जो गर्विष्ठाच्या मागे लागतो, गर्विष्ठ लोकांच्या सहभागीतेत जातो, त्यांच्या सोबती राहतो, देवाचं वचन आम्हाला स्पष्टपणे सांगतं की त्याला पुरे दारिद्र्य येते. म्हणजे संगतीमुळे सुद्धा दारिद्र्य येऊ शकतं आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये देखील. म्हणून आम्ही कोणाची संगती करतोय,
संगती खूप महत्त्वाची बरं आमच्या आध्यात्मिक संपन्न होण्यासाठी. तुम्हाला संपन्न व्हायचंय की नाही? किती जणांना संपन्न व्हायचंय आध्यात्मिकरित्या आणि ऐहिकरित्या? मी सुरुवातीला सांगितलं मी दोन्ही प्रकारे बोलत आहे, तुम्ही समजून घ्या, है की नाही? जर आम्हाला आध्यात्मिकरित्या आणि ऐहिकरित्या संपन्न व्हायचं आहे तर आम्हाला सर्व प्रकारच्या गर्विष्ठ लोकांपासून, वाईट संगतीपासून, व्यसनापासून, तोंडाच्या वटवटीपासून, आळशी हातापासून, ह्या सगळ्या गोष्टीपासून आम्हाला काय करायचंय? दूर राहायचं आहे. तरच आम्ही आध्यात्मिकरित्या संपन्न होऊ. हालेलुया. आता हे बघितलं प्राणो, ऐहिक जी दरिद्रता आहे ती आहे, याच्यामध्ये मी दोन्ही प्रकारे बोलले. आणखी प्राणो आध्यात्मिक संपन्न नसणे याचं काही कारण किंवा प्राणो याचं काही गोष्टी प्राणो बायबलमध्ये दिलेल्या आहे. ज्या प्रकारे वचन आम्ही बघतो की दुसरे इतिहास याचा 15वा अध्याय वचन 3, 2 इतिहास 15:3. बहुत काळपर्यंत इस्रायलास खऱ्या देवाची ओळख नव्हती. त्या शिकवयास कोणी याजक किंवा नियमशास्त्र नव्हते. ओके, या ठिकाणी ज्या प्रकारे आम्ही बघतो प्राणो, जगिक दारिद्र्य कशामुळे येतं ह्या गोष्टी आम्ही बघितल्या प्राणो, किंवा त्याची ओळख अशा प्रकारे होती. आणि जी आध्यात्मिक दारिद्र्यता किंवा आध्यात्मिक गरिबी ज्याला म्हणतात प्राणो, त्याला आम्ही बघत आहोत. आणि या वचनामध्ये ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं, बहुत काळपर्यंत इस्रायलाला खऱ्या देवाची ओळख नव्हती. त्यास शिकवयास कोणी याजक किंवा नियमशास्त्र नव्हते. पण ते त्याचकडे संकट अवस्थेत इस्रायलाचा देव परमेश्वर याचकडे वळून त्याला शरण गेले, तेव्हा तो त्यास पावला. सो या ठिकाणी प्राणो आध्यात्मिक जी दरिद्रता प्राणो इस्रायल लोकांच्या जीवनात आली होती, त्याबद्दल आम्हाला पाहायला मिळतं की बहुत काळपर्यंत इस्रायलास खऱ्या देवाची ओळख नव्हती. सो हे एक आध्यात्मिक दरिद्रतेचं एक चिन्ह आहे की खऱ्या देवाची ओळख नसणे. हालेलुया. खऱ्या देवाची ओळख नसणे हे काय आहे? आध्यात्मिक दारिद्र्याचं कारण आहे. त्याचबरोबर त्यास शिकवास कोणी याजक किंवा नियमशास्त्र नव्हते. म्हणजे आम्ही बघतो की गरिबी म्हणजे कशाचा अभाव आहे? अन्नाचा अभाव. देवाचं वचन काय आहे? अन्न आहे. बरोबर. ज्यांना अन्न मिळत नाही त्यांना गरीब म्हटलं जातं. बरोबर. बरोबर आहे की नाही? ज्यांच्याकडे अन्नाची चणचण असते किंवा त्यांना भरपूर अन्न मिळत नाही किंवा मिष्ट अन्न मिळत नाही, त्यांनाच गरीब म्हटलं जातं. सो इस्रायल लोकांना अन्न मिळत होतं का? इथं मिळत होतं का नाही? इथं काय लिहिलंय? बहुत काळापर्यंत इस्रायलास खऱ्या देवाची ओळख नव्हती. त्यास शिकवास कोणी याजक किंवा नियमशास्त्र नव्हते. कोणी याजक त्यांना शिकवत नव्हतं. कोणी देवाच्या वचनातून त्यांना सांगत नव्हतं. देवाचं वचन त्यांना मिळत नव्हतं. जे आध्यात्मिक अन्न आहे ते त्यांना मिळत नव्हतं. म्हणजे ते गरीब होते. बरोबर. मग मला सांगा, तुम्ही गरीब आहात की नाही? का बरं नाही? हालेलुया. प्रभूसाठी जोरदार टाळ्या वाजवा. सो खरंच तुम्ही श्रीमंत आहात आध्यात्मिकरित्या की देवाचं वचन तुम्हाला रोज मिळत आहे प्राणो. हालेलुया. ही तुमच्यासाठी संपन्नता आहे प्राणो. जगातली किती जरी संपत्ती असली प्राणो, ती संपत्ती आम्हाला स्वर्गात घेऊन जाऊ शकत नाही. तुम्ही लाजाराच्या उदाहरणामध्ये जर बघितलं प्राणो, तर आम्ही बघतो की लाजार गरीब मनुष्य आहे आणि एक श्रीमंत मनुष्य आहे. तो खाली खुशालीने राहणारा होता, थाटामाटात राहणारा होता. परंतु प्राणो ज्यावेळेस ते दोघंही मरण पावले प्राणो, आम्ही बघतो की जो श्रीमंत होता तो अधोलोकात गेला आणि जो लाजर आहे तो कुठे गेला? अब्रामाच्या पोराशी. सो हे मॅटर करत नाही की आम्ही ऐहिकरित्या गरीब आहोत की श्रीमंत आहोत किंवा श्रीमंती आम्हाला प्रभूपासून घेऊन जाईल असं नाही. म्हणून प्राणो ह्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देऊ नका. जरी परिस्थिती असेल तरी परमेश्वर बदलण्यासाठी समर्थ देव आहे प्राणो. तो प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी दरिद्री झाला की त्याच्या दरिद्रीच्या द्वारे आम्ही धनवान व्हावं. 2 कोरिंथ 8:9 मध्ये हे वचन आहे प्राणो. सो प्रभू आमची परिस्थिती बदलण्यासाठी तयार आहे प्राणो. आम्ही बघतो की ज्यावेळेस आम्ही आत्मिकरित्या संपन्न होतो प्राणो, आपोआप प्राणो आम्ही ऐहिकरित्या जगिकरित्या देखील संपन्न होतो. अब्राहमाच्या बाबतीत तुम्ही बघा प्राणो, अब्राहम प्राणो आम्ही बघतो की आध्यात्मिकरित्या संपन्न होता, प्रभूचं भय बाळगणारा होता, प्रभूचं प्राणो वचनाचं अनुकरण करणारा, वचनानुसार चालणारा होता. प्रभूने त्याला संपन्न केलं की नाही? केलं की नाही?
सो ज्या अब्राहमाला परमेश्वराने संपन्न केलं प्रियानो, तो प्रभू आम्हाला संपन्न करणार नाही का? तो आम्हाला समृद्धी देणार नाही का? हालेलुया. इयोब पण प्रियानो आध्यात्मिकरित्या संपन्न होता, समृद्ध होता, परमेश्वराचं भय बाळगणारा होता. उस देशामध्ये त्याच्यासारखा श्रीमंत कोणी नव्हता. सो श्रीमंत करणं पण प्रभूच्या हातात आहे. एक आशीर्वाद आहे प्रभूचे. शल्मोनाच्या बाबतीत आम्ही बघतो प्रार्थना की परमेश्वराने शल्मोनासारखं ज्ञान वैभव कोणालाच दिलं नव्हतं. सगळ्या बाबतीमध्ये तो वैभवी होता. सो जो अब्राहमाला, इयोबाला, शल्मोनाला संपन्न समृद्ध करू शकतो, तो प्रभू आम्हालाही संपन्न करू शकतो. परंतु आमची आध्यात्मिक संपन्नता आहे काय? हालेलुया. आम्ही आत्मिक समृद्ध आहोत का? सो प्रियानो, मी बघतो की आध्यात्मिक जे गरिबी आहे प्रियानो, त्याचं कारण काय आहे? वचन न मिळणं किंवा एखादे याजक शिकवण्यासाठी नसणं. सो प्रियानो, अनेक भागातून आम्हाला फोन येतात प्रियानो, सांगली असेल, वर्धा असेल, प्रियानो वेगवेगळ्या ठिकाणातून फोन येतात आणि ते आम्हाला सांगतात की सिस्टर आमच्याकडे वचन आम्हाला मिळत नाही किंवा रेग्युलर प्रार्थना होत नाही. कधी कधी आम्हाला तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं, तिथेच आम्हाला प्रार्थना मिळते किंवा कंटिन्यू आम्हाला वचन मिळत नाही, प्रभू भोजन दिल्या जात नाही. सो प्रियानो, असे खूप काही भाग आहे प्रियानो की त्या ठिकाणामध्ये प्रियानो बरेचसे सेवक अवेलेबल नाही किंवा त्या ठिकाणी उपलब्ध नाहीत आणि त्यामुळे प्रियानो त्यांना खूप प्रियानो देवाच्या वचनापासून दूर राहावं लागतं आणि त्यांची आत्मिक उन्नती पाहिजे तितकी होत नाही, आत्मिक ग्रोथ त्यांची होत नाही, कारण त्यांना वचन मिळत नाही. सो प्रियानो, ही एक आध्यात्मिक एक गरिबीचं कारण आहे, वचन न मिळणं. हालेलुया. परंतु ज्यांना वचन मिळतं प्रियानो, ते खऱ्या अर्थाने आध्यात्मिकरित्या श्रीमंत आहेत. हालेलुया. आणखी प्रियानो, ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं, स्तोत्र 74:9. आमची चिन्हे आमच्या दृष्टीत पडत नाही, कोणी संदेश उरला नाही, असे कोठवर चालेल हे जाणणार आमच्यामध्ये कोणी नाही. ओके, या ठिकाणी ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं की आमची चिन्हे आमच्या दृष्टीस पडत नाही, कोणी संदेष्टा उरला नाही, असे कोठवर चालेल हे जाणणारा आमच्यामध्ये कोणी नाही. सो संदेष्टा नसणं प्राणू, याला पुन्हा बायबलमध्ये दाखवलेलं आहे की हे आध्यात्मिक गरिबीचं एक कारण आहे. आणखी प्रियानो, ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं, यहेजकेल 7:26. नाशावर नाश येईल, अवय्यवर अवयी उठेल, ते संदेष्टात दृष्टांत पाहावयास सांगतील, पण याजकाचे धर्मशास्त्र ज्ञान व वडिलांचे मसलत देण्याचे सामर्थ्यही नष्ट होतील. ओके, या ठिकाणी देखील प्रियानो जी आध्यात्मिक जी गरिबी आहे प्रियानो, त्याबद्दल लिहिलेलं आहे की नाशावर नाश येईल, अवयीवर अवयी उठेल, ते संदेष्टास दृष्टांत पाहावयास सांगतील, पण याजकाचे धर्मशास्त्र ज्ञान व वडिलांची मसलत देण्याचे सामर्थ्य ही नष्ट होतील. ज्या ठिकाणी प्रियानो धर्मशास्त्र नाही किंवा ज्या ठिकाणी दृष्टांत प्राप्त होत नाही प्रियानो, हे देखील एक आध्यात्मिक दारिद्र्याचं लक्षण आहे. हालेलुया. ज्यांना दृष्टांत प्राप्त होत नाही, परंतु माझा विश्वास आहे की प्रियानो आपल्या मंडळीतल्या बऱ्याच जणांना परमेश्वर दृष्टांत देतो, बरोबर? हालेलुया. याचा अर्थ की आपली मंडळी खरोखर आध्यात्मिकरित्या खूप श्रीमंत आहे. हालेलुया. कारण तुमच्याकडे देवाचं वचन आहे, तुम्हाला देवाचं वचन देण्यासाठी याजक आहे. हालेलुया. आणखी प्रियानो, ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं, आमोस 8:11. प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा असे दिवस येत आहे की त्यात मी देशावर दुष्काळ आणीन. तो दुष्काळ पाण्याचा नव्हे, अन्नाचा किंवा पाण्याचा नव्हे, तर तो परमेश्वराचे वचन ऐकण्यासंबंधीचा होईल. ओके, या ठिकाणी ज्या प्रकारे आम्ही बघतो प्रियानो, ज्यावेळेस दुष्काळ पडतो त्यावेळेस गरिबी येते की नाही? आम्ही बघतो की प्रियानो एलियाच्या वेळेस अलिशाच्या वेळेस एक दुष्काळ पडला. त्यावेळेस प्रियानो आम्ही बघतो की तिथल्या स्त्रियांनी आपलं जे मूल होतं ते शिजून खाल्लं.
हालेलुया. भयंकर महागाई झाली होती, भयंकर असा दुष्काळ पडला होता. सो दुष्काळ हे एक दारिद्र्याचं एक कारण असतं, बरोबर. कारण दुष्काळासोबत काय येतं? दारिद्र्य येतं. कारण सगळ्याच गोष्टीचा अभाव होतो, खाण्याचा पिण्याचा सगळ्याच बाबतीमध्ये. दुष्काळ पडला म्हणजे अन्न मिळत, बरोबर बरोबर आहे की नाही. सो आम्ही बघतो की प्रियानो, आध्यात्मिक जो दुष्काळ आहे किंवा आध्यात्मिक जी गरिबी आहे ती कशामुळे येते? देवाचं वचन न ऐकल्याच्या द्वारे. सो या वचनामध्ये ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा असे दिवस येत आहे की त्यात मी देशावर दुष्काळ आणीन. तो दुष्काळ पाण्याचा नव्हे, अन्नाचा नव्हे किंवा पाण्याचा नव्हे, तर तो परमेश्वराची वचने ऐकण्यासंबंधीचा होईल. सो असे दिवस येणार आहे प्राण, ज्यावेळेस आम्हाला वाटेल की कोणीतरी आम्हाला वचन सांगावं, त्यावेळेस कोणी नसणार प्राण. असा दुष्काळ येणार आहे कारण देवाच्या वचनातला एक एक शब्द, एक एक भविष्यवाणी पूर्ण होणार आहे. कारण देवाचं वचन सांगतं की आकाश पृथ्वी नाही तशी होतील, परंतु माझी वचने नाही तशी होणारच नाही. सो प्रभूच्या वचनामध्ये जे लिहिले ते होणार म्हणजे होणार. म्हणून प्रियानो, आत्तापासून आम्हाला साठा करायचा आहे. जसा योसेफाने दुष्काळाच्या वेळेस साठा केला आणि दुष्काळामध्ये प्रियानो त्यांना भरपूर अन्न मिळालं. हालेलुया. सो प्रियानो, आम्ही बघतो की अशी परिस्थिती येणार आहे, अशा प्रकारची दारिद्र्यता येणार आहे की आम्हाला वचन ऐकण्यासाठी आम्हाला तरसावं लागेल. जे आध्यात्मिक अन्न आहे ते आम्हाला मिळणार नाही. एक आत्मिक गरिबी येणार आहे, एक आत्मिक दारिद्र्यता येणार आहे. सो त्यासाठी प्रियानो आम्हाला वचनाची साठवणूक करायची आहे. देवाच्या वचनाला आम्हाला साठवून ठेवायचं आहे. सो ज्यांना वचन मिळत नाही प्रियानो, ते आध्यात्मिकरित्या अजूनही दारिद्र्यामध्ये जीवन जगत आहे. परंतु ज्यांना वचन ऐकायला मिळत आहे, प्रभूने त्यांना खूप आणि खूप आणि खूप संपन्न केलं आहे. हालेलुया. सो हे आहे प्रियानो आध्यात्मिक गरिबीचे कारण किंवा लक्षण. आणखी प्रियानो, ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं, नीती 8:18, संपत्ती व मान, टिकणारे धन व न्याय ही माझ्या हाती आहेत. ओके. सो प्रियानो, जी समृद्धी आहे, आता आपण दोन्ही बघितले प्रियानो, ऐहिक जी दरिद्रता ती पण बघितली, त्याचबरोबर प्रियानो जी आध्यात्मिक दारिद्र्यता आहे ती पण आम्ही बघितली. दोन्ही दारिद्र्यतेला बघितलं. आता आपण संपन्नतेला बघणार आहोत, म्हणजे समृद्धीला बघणार आहोत की ही समृद्धी कोणाकडून मिळते. आणि या वचनामध्ये लिहिलेलं आहे प्रियानो, ज्या प्रकारे वचन वाचा तेच वचन. संपत्ती व मान, टिकणारे धन व न्याय ही माझ्या हाती आहेत. हालेलुया. सो आम्हाला जर कदाचित आम्ही ऐहिकरित्या गरीब असो प्रियानो, आणि जर आम्हाला वाटत असेल की परमेश्वराने मला संपन्न करावं, तर प्रियानो आज आम्हाला परमेश्वराकडे पाहणं गरजेचं आहे. कारण या वचनामध्ये लिहिलेलं आहे प्रियानो की संपत्ती व मान, टिकणारे धन व न्याय ही माझ्या हाती आहे. सो हे कोणाच्या हातामध्ये आहे? प्रभूच्या हातामध्ये आहे. सो प्रियानो, मान सन्मान धन प्रियानो हे जगाकडून मिळत नाही, हे देणारा परमेश्वर आहे. कारण या ठिकाणी स्पष्ट वचनात लिहिले की संपत्ती व मान, टिकणारे धन व न्याय ही माझ्या हाती आहे. तुम्हाला वाटत असेल की परमेश्वराने मला आत्मिकरित्या संपन्न करावं, परमेश्वराने मला ऐहिकरित्या संपन्न करावं, तर प्रियानो आज तुम्ही परमेश्वराच्या हाताकडे पहा, तोच प्रभू तुम्हाला समृद्ध करेल. आज कुठल्याही मनुष्याकडे बघू नका, मनुष्याच्या हाताकडे पाहू नका. त्यांच्या हाताच्या द्वारे काहीही मिळणार नाही, मिळालं तरी ते तात्पुरतं मिळेल. टिकणारं जे धन आहे प्रियानो ते फक्त परमेश्वराकडून मिळेल. हालेलुया. आणखी प्रियानो नीती 10 आणि 22, नीती 10:22. परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो, तिच्या बरोबर तो आणखी कष्ट देत नाही. ओके. सुप्रियानो, आम्ही बघतो की समृद्ध होण्यासाठी ही वचने. तुम्हाला समृद्ध व्हायचंय? किती जणांना व्हायचंय? समृद्ध म्हणजेच श्रीमंत. दोन्ही बाबतीत व्हायचे का फक्त एकच बाबतीत व्हायचे? दोन्ही बाबतीत व्हायचे.
जगिक पण आणि आध्यात्मिक पण आहे की नाही, दोन्ही बाबतीत व्हायचंय. सो यासाठी प्रियानो ही वचनं आहेत. जर आम्हाला प्रियानो दोन्ही आशीर्वाद हवे असेल तर या ठिकाणी वचन आम्हाला सांगतं प्रियानो की परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो. कोणाचा आशीर्वाद? मनुष्याचा म्हटलेला आहे, सेवकाचा म्हटलेला आहे. कोणाचा? जोरात सांगा. आणि परमेश्वराचा शाप काय देतो? गरिबी देतो. उलट केलं की गरिबी आलीच, है की नाही. म्हणून देवाकडून कधी शाप मिळू नका. शाप जितके वास्तविकता आशीर्वादाची आहे तितकीच वास्तविकता प्रियानो शापाची देखील आहे. जर तितकी वास्तविकता किंवा तितकी भयंकर वास्तविकता त्याची नसते तर कदाचित प्रभू येशू ख्रिस्ताला शापित होण्याची गरज पडली नसते. बरोबर. म्हणून प्रियानो या ठिकाणी वचन स्पष्टपणे सांगतं की परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो. कोणाचा आशीर्वाद? तिच्या बरोबर तो आणखी कष्ट देत नाही. सो आम्हाला जर समृद्ध व्हायचंय तर त्यासाठी प्रियानो आम्हाला परमेश्वराचा आशीर्वाद खूप महत्वाचा. आणखी प्रियानो ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं नीती 13 आणि 7. कित्येक असे आहेत की ते श्रीमंताचा आव्हानतात तरी त्यांच्याजवळ काही एक नसते. कित्येक असे आहेत की ते गरिबी दाखवितात तरी त्यांच्यापाशी बहुत धन असते. हालेलुया. आलाय अनुभव? आलाय की नाही? दोन्ही बाबतीत, ऐहिक बाबतीत आणि आध्यात्मिक बाबतीत. मी तुम्हाला म्हटले मी डबल रेफरन्स सारखं बोलणार आहे की नाही. सो हे वचन दोन्ही गोष्टीला तुम्ही लागू करा, एक जगिक आणि एक आध्यात्मिक. एक्सप्लेन करायचं. सुप्रानो या ठिकाणी ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की कित्येक असे आहे की ते श्रीमंतीचा आव आणतात. आध्यात्मिक जीवनात पण असं आहे. जरी नसेल तरी आव आणल्या जातं की माझ्याकडे आहे, माझ्याकडे खूप वचन आहे, माझ्याकडे खूप वरदान आहे, माझ्याकडे खूप ज्ञान आहे, अन्नभाषा आहे, हे आहे, ते आहे, ते आहे, ते आहे, देवाचं सामर्थ्य आहे, पवित्र आत्मा आहे. मी दोन्ही बाजूने बोलते बरं का, ऐहिक आणि आध्यात्मिक. सो आध्यात्मिकरित्या पण प्रियानो जे श्रीमंत नसतात, आध्यात्मिक श्रीमंत असणं म्हणजे ज्याच्याकडे वचन आहे, वचनाचा साठा आहे, पुरवठा आहे, जे वचन ऐकतात, ज्याच्याकडे याजक आहे, सगळ्या गोष्टी आहेत. बरोबर. सो प्रियानो हा विषय इतका मोठा आहे पण खूप शॉर्टकट घेतलाय. सो एखाद्या वेळेस जर विषय वेळ मिळाला तर निश्चित आपल्याला सविस्तर बघूया. सो फक्त एखाद्या तासाचाच हा मॅसेज तयार केलेला आहे. सो प्रियानो आम्ही बघतो की ज्या प्रकारे जे आध्यात्मिकरित्या प्रियानो वचन आम्हाला सांगतं की कित्येक असे आहेत की ते श्रीमंतीचा आव आणतात, ते आध्यात्मिकरित्या गरीब आहेत. वचन नाही, प्रगटीकरण नाही, उलगडा नाही, देवाचं मार्गदर्शन नाही, पण आव आणल्या जाते की आम्ही देवाच्या आत्म्याने चालवल्या जातोय, आम्हाला परमेश्वराचं प्रगटीकरण आहे. परंतु ज्याच्याकडे खरंच आत्मा ओळखण्याचं वरदान आहे त्याला लगेच कळून येईल प्रियानो की कोण श्रीमंत आहे आणि कोण गरीब आहे. हालेलुया. प्रभूने ते आध्यात्मिक नेत्र दिलेले आहे प्रियानो, सांगण्याची गरज नाही. सो या ठिकाणी ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की कित्येक असे आहेत की ते श्रीमंतीचा आव आणतात, ते दाखवतात की आम्ही आत्मिकरित्या खूप श्रीमंत आहोत, आम्ही आत्मिकरित्या खूप सामर्थ्याने भरलेला आहोत, आमच्यामध्ये खूप देवाचं सामर्थ्य आहे, देवाचा आत्मा आहे, खूप प्रगटीकरण आहे, खूप दृष्टांत आहे, खूप काही गोष्टी आहेत. पुढे वचनामध्ये लिहिले की तरी त्यांच्या जवळ काही एक नसते. हालेलुया. असं जगात पण होतं प्रियानो, आहे की नाही. बऱ्याच जणांकडे काही नसतं परंतु तुम्ही बघाल प्रियानो ते इतकी शायनिंग मारतात, कपड्याच्या द्वारे, मोबाईल वगैरे वगैरे इतकी शायनिंग मारतील की ते दाखवतील, दुसऱ्यांच्या कार घेऊन येतील असे दाखवतील की ती आमची स्वतःची कार आहे, दुसऱ्याच्या कार समोर फोटो काढतील, दाखवतील की ही कार आमची आहे, दुसऱ्याचं सगळं यूज करतील असं दाखवतील की हे माझं आहे, कारण दाखवायचं की मी श्रीमंत आहे. कॉपी करतील, दाखवतील की माझ्याकडं हे आहे किंवा हे माझंच आहे.
होतंय असं जगिक जीवनात पण होतंय बघा. बऱ्याचदा मित्राकडून काही घेऊन येतोय, दाखवायचे की माझ्याकडे आहे बरं का, माझ्याकडे चांगले कपडे आहे, मोठा मोबाईल आहे, माझ्याकडे कार आहे, माझ्याकडे हे आहे, ते आहे, ते आहे. बरोबर होते असं. आध्यात्मिक जीवनात पण असंच होते. कारण या ठिकाणी ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं प्रियानो, की कित्येक असे आहेत की ते श्रीमंतीचा आव आणतात तरी त्यांच्या जवळ काही एक नसते. घरात काही नसतं, परंतु तुम्ही बाहेर जर बघाल तर तुम्हाला वाटेल त्यांच्यावरून की खरंच किती श्रीमंत आहे, किती उंची उंची पोशाख घालतात, किती समजतं तुम्हाला, आहे की नाही? बरोबर. परंतु काही असे असतात प्रियांनो, ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की कित्येक असे आहेत की ते गरिबी दाखवतात. हालेलुया. आमच्याकडे नाही हो द्यायला, मी खूप गरीब आहे की नाही, माझी परिस्थिती नाही देण्यासारखी आहे, खूप आहे, खूप ठेवलंय लॉकरमध्ये बंद कर. होतंय असं, होतंय का? आध्यात्मिकरित्या पण असं होतं की ज्याच्याकडे आहे प्रियांनो ते कधीच त्याचं शो करत नाही किंवा कधी दाखवत नाही, कारण त्यांना माहिती ते आहे म्हणून आहे. ते कधीच ज्याच्याकडे आहे ते कधीच दाखवण्याचा प्रयत्न करणार नाही, परंतु ज्याच्याकडे नाही तेच दाखवण्याचा प्रयत्न करणार. हे आध्यात्मिकरित्या जीवनात पण होते. सो हे वचन आम्हाला सांगतं की कित्येक असे आहेत की ते श्रीमंतीचा आव आणतात तरी त्यांच्या जवळ काही एक नसते. कित्येक असे आहेत की ते गरिबी दाखवितात तरी त्यांच्या पाशी बहुत धन असते. हालेलुया. जरी ते दाखवत नाही की आम्ही इतकं सामर्थ्याने भरलेलं आहोत, परंतु परमेश्वराने पुष्कळ पुष्कळ गोष्टी त्यांना दिलेल्या आहेत. फक्त एवढं आहे की ते दाखवत नाहीत, सांगत नाहीत, बोलत नाहीत, त्याचा दिखावा करत नाही, म्हणून वाटतं की नाही हे गरीब आहेत. बरोबर आहे की नाही? काही जणांकडे खूप सोनं वगैरे असतात, परंतु ते साधं घालणार, दाखवणार नाही की आमच्याकडे आहे, परंतु आहे. बरोबर. सो आपण पुढे जाऊया. हा एक विरोधाभास आहे संपत्तीतला. जे दाखवत नसतात ना प्राणो, त्यांच्याकडं बहुत असतं आध्यात्मिकरित्या. पण खरंच जे खूप सामर्थ्याने भरलेले असतात प्राणो, ते कधी प्राणो दाखवण्याचा प्रयत्न. तुम्ही देवाच्या मोठ्या मोठ्या सेवकांकडे बघा प्राणो, ते इतके सामर्थ्याने भरलेले असतात. अनेक गोष्टी परमेश्वर दाखवतो, प्रगट करतो, अनेक प्रगटीकरण देतो, अनेक दृष्टांत दाखवतो, पण ते पुढे आणत नाही, ते फक्त देवाच्या वचनालाच पुढे करतात. परंतु कधी कधी असं मानलं जातं की आत्मिकरित्या गरीब आहेत. हालेलुया. ओके, मत्ते 19:17. आपण शेवटच्या भागामध्ये आहोत आता. तो त्याला म्हणाला, मला चांगल्याविषयी का विचारतोस? चांगला असा एकच आहे, तरी तू जीवनात प्रवेश करू पाहतोस तर आज्ञा पाळ. आणखी पुढे वाचा. तो त्याला म्हणाला, कोणत्या? येशू म्हणाला, खून करू नको, व्याभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको. आणखी 21 वचन वाचा. येशू त्याला म्हणाला, पूर्ण होऊ पाहतोस तर जा, तुझे असेल नसेल ते विकून दारिद्र्यास दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे ये. या ठिकाणी प्रियांनो दोन्ही बाबतीमध्ये बोललेलं गेलेलं आहे या वचनात. येशू त्याला म्हणाला, पूर्ण होऊ पाहतोस तर जा, तुझे असेल नसेल ते विकून दारिद्र्यास दे. तुझ्याकडे जे आहे, जे आध्यात्मिकरित्या आहे, तू ते इतरांना काय कर, दे. त्याचबरोबर जे श्रीमंत आहेत त्यांना देखील परमेश्वर या वचनातून बोलत आहे की तुम्ही दारिद्र्यास द्या. ज्याच्याकडं ज्ञानाचा अभाव आहे, जे आत्मिकरित्या दरिद्र आहे, प्रभू म्हणतो की जे तुम्ही श्रीमंत आहात तुम्ही त्यांना द्या. त्यांना तुच्छ मानू नका, त्यांच्यावर दया करा. हालेलुया. सो प्रियानो, आमचा दृष्टिकोन जे वचनात आत्मिकरित्या प्रियानो जे पुअर आहे, जे गरीब आहे प्रियानो, त्याकडे आमचा जो दृष्टिकोन असणार तो कसा पाहिजे, सकारात्मक पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे. आम्ही कदापिही त्यांच्याकडे तुच्छतेने पाहता कामा नाही. हालेलुया. आमच्याकडे तर थोडंसं आहे. विचार करा, ज्याच्याकडे आहे तो आमच्याकडे कसं पाहत असेल. हालेलुया. मग आम्ही का बरं इतरांकडे त्या भावनेने पाहावं? जरी एखादा व्यक्ती आत्मिकरित्या प्राणो सबळ नाही, आत्मिकरित्या तितका प्राणो संपन्न नाही, तर प्राणो देवाचं वचन सांगतं की जे तुझ्याकडे आहे, जे तुम्ही संपन्न आहात, ज्यांच्याकडे संपत्ती आहे, तुम्ही त्यांना ते द्या. हालेलुया. तुमच्याकडे वचन आहे, तुम्ही त्यांना द्या.
हालेलुया. आणि वचनामध्ये लिहिले की येशू त्याला म्हणाला, पूर्ण हो पाहतोस तर जा, तुझे असेल नसेल ते विकून दारिद्र्यास दे. तुझ्याकडे जितकं देवाने दिलेलं आहे तितकं प्रगटीकरण परमेश्वराने दिलेलं आहे. तुझे आध्यात्मिक रित्या जे कमकुवत आहे त्यांना तू दे, त्यांना तू शिकव, वचनातून दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. हालेलुया. आमच्याकडे जे आध्यात्मिकरित्या आणि जे ऐहिकरित्या आहे ते आम्हाला द्यायचं आहे. आम्ही देण्याने कमी होणार नाही, आम्हाला काटकसर करायची नाही. कारण देवाचं वचन सांगतो, जो फाजील काटकसर करतो तो दारिद्री. आम्हाला काटकसर करायची ना देवाच्या वचनामध्ये ना देवाच्या प्रगटीकरणामध्ये. आम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये काटकसर करायची नाही. जितकं प्रभूने आम्हाला दिलंय तितकं आम्हाला जीव ओतून द्यायचं आहे प्रियानो. हालेलुया. ज्यावेळेस आम्ही देऊ प्रियानो, आध्यात्मिकरित्या आम्ही देऊ, इतरांना आम्ही तयार करू, इतरांना आध्यात्मिकरित्या आम्ही संपन्न करू प्रियानो. देवाचं वचन सांगतं तुम्हाला कुठे संपत्ती मिळेल. आमच्याकडे जे आहे कधी कधी प्रियानो दिल्या जात नाही. हे पुढचे व्यक्ती पण तितके हुशार होतील, तितकं समजेल. पण बऱ्याचदा देवाचं वचन तितक्या स्पष्टतेने दिल्या जात नाही. हालेलुया. परंतु देवाचं वचन सांगतं की जे श्रीमंत आहे, ज्याच्याकडे वचन आहे, ज्याच्याकडे प्रियानो प्रगटीकरण आहे प्रियानो, परमेश्वराची इच्छा आहे की जे आध्यात्मिकरित्या जे दुर्बळ आहे किंवा जे आध्यात्मिकरित्या दारिद्र्य आहे त्यांना आम्हाला द्यायचं आहे. आम्हाला जी धनसंपत्ती परमेश्वराने दिलेली आहे, जे आध्यात्मिक समृद्धी परमेश्वराने आम्हाला दिलेली, जे आध्यात्मिक धन प्रभूने आम्हाला दिले, ते आम्हाला साठवून ठेवायचं नाही. त्याच्यात कुठलीच काटकसर करायची नाही. ते आम्हाला काय करायचं आहे, द्यायचं आहे. कोणाला द्यायचं आहे, ज्याच्याकडं नाही, जे आत्मिकरित्या दरिद्री आहे. हालेलुया. अनुवाद 8:18. परमेश्वर याचे स्मरण ठेव, कारण त्याने तुझ्या पूर्वजांशी शपथपूर्वक केलेला करार कायम राखण्यासाठी तोच तुला आजच्या प्रमाणे धनप्राप्ती करून घेण्याचे सामर्थ्य देत आहे. हालेलुया. प्रभू प्रियानो आज दोन्ही प्रकारे आम्हाला संपन्न करणार आहे. एक ऐहिक जगिकरित्या आणि एक आध्यात्मिकरित्या. आणि या वचनामध्ये प्रियानो परमेश्वर हे अभिवचन आम्हाला देत आहे, पण तू आपला देव परमेश्वर. शेवटचं वचन आहे प्रियानो. यानंतर आपण प्रार्थनेचा प्लीज लक्ष देऊया. पण तू आपला देव परमेश्वर याचे स्मरण ठेव, कारण त्याने तुझ्या पूर्वजांशी शपथपूर्वक केलेला करार कायम राखण्यासाठी तोच तुला आजच्या प्रमाणे धन प्राप्ती करून घेण्यास सामर्थ्य देत आहे. ज्यांनी हे वचन आज स्वीकारले, परमेश्वराने आज त्यांना धनवान केलेला आहे. परमेश्वर त्या धनवान होण्याचं सामर्थ्य या अभिवचनाच्या द्वारे देत आहे. कारण देवाचं वचन सांगतं की तोच तुला, म्हणजे परमेश्वर आजच्या प्रमाणे धन प्राप्ती करून घेण्याचं सामर्थ्य आज आम्हाला देत आहे. परमेश्वर आम्हाला जैविकरित्या आणि आत्मिकरित्या परमेश्वर आम्हाला धनवान करत आहे. धनवान करणारा केवळ परमेश्वर आहे. श्रीमंत करणारा केवळ परमेश्वर आहे. कुठलाही मनुष्य आम्हाला धनवान करू शकत नाही, ना आत्मिकरित्या ना ऐहिकरित्या. आम्हाला कधी कधी वाटतं की नाही आम्ही एखाद्या सेवकाच्या द्वारे आत्मिकरित्या धनवान होऊ. सो तुम्ही काही प्रमाणात होऊ शकता, थोड्या प्रमाणात होऊ शकता. पूर्णपणे धनवान करणारा केवळ परमेश्वर आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणीही धन प्राप्त करण्याचं सामर्थ्य देऊ शकत नाही. सो सामर्थ्य पाहिजे. सो या ज्या परमेश्वराने प्राणो दानियाला समृद्ध केलं प्राणो, जो आत्मिकरित्या संपन्न होता, परमेश्वराने प्राणो त्याला ऐहिकरित्या पण संपन्न केलं.
आम्ही योसेफाकडे बघतो प्रियानो, जो आध्यात्मिकरित्या संपन्न होता, परमेश्वराने प्रियानो मिस्राचा राजा त्याला बनवलं, ऐहिकरित्या पण त्याला संपन्न केलं. जर आज प्रियानो तुम्ही आध्यात्मिकरित्या संपन्न होत आहात, तर परमेश्वर योसेफासारखं, परमेश्वर दानियेलासारखं संपन्न आज तुम्हाला करत आहे. आध्यात्मिकरित्या संपन्न करत आहे, ऐहिकरित्या संपन्न तो करत आहे. या प्रियानो, तर परमेश्वर आज धनप्राप्ती करण्याचं सामर्थ्य आम्हाला देत आहे. तो आज आम्हाला आध्यात्मिकरित्या प्रभू